गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी जाणार आहे बकरी अड्ड्याला सतीश दादांच्या वर्कशॉपमध्ये म्हणजेच गजमुख आर्ट्समध्ये. तर आज आहे ना स्पेशली मी आखणी शूटला जाणार आहे आज संध्याकाळी, म्हणजे थोड्या वेळात निघणार आहे. आणि आखणी आहे कोपर खेरण्याच्या सम्राटची ना आज आखणी आहे त्या मंडळाची, कोपर खेरण्याच्या सम्राटची. आता आज मला शूट करायला भेटणार आहे आखणीच्या, आणि ते पण आपल्या सतीश दादांच्या वर्कशॉपमध्ये म्हणजेच गजमुख आर्ट्समध्ये. तर चला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो फर्स्ट लुक आणि आगमन आणि आखणीचं शूट वगैरे कसं काय असतं प्रॉपर चढून पूर्ण वरती तेच. तर चला आता आपण जाऊया लवकर, ट्रेन पकडून पोहोचूया बकरी अड्ड्याला तेच. तर तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल पूर्ण व्लॉग तेच. तर चला मग आपण निघूया आता. तर मित्रांनो मी चढलोय वरती, बघू शकता स्पेशली आखणीसाठी, आणि ते पण आपल्या सतीश दादांच्या वर्कशॉपमधून. बकरी अड्डा गजमुख आर्ट्स वर्कशॉपचं नाव आहे. जून आता थोड्यात होईल आखणीचं चालू, मग मी तुम्हाला शूट करून ना प्रॉपर दाखवतो. पहिल्यात मी एकटा असा बसलो आहे तेच. तर आता थोड्यात स्टार्ट होईल, मग तुम्हाला पूर्ण प्रॉपर शूट करून दाखवतो मी. पेंटिंग चालू आहे. हा बोल. हा ते आपल्या इथं आहे, बघू शकता. आता थोड्या आखणी होणार आहे कोपर खेरण्याच्या सम्राट, बघू शकता. बघू शकता रितेश भाई पेंटिंग करते, जे गणपती बाप्पाचे जे हात आहे त्याच्या काय बोलतात, रिंग ना, अंगठी. अंगठ्याने रिंगला गोल्डन कलर देतो सतीश दादांचे मुलगा रितेश दादा. काय बोला आहे, खूप मेहनती आहे, बघू शकता. आता थोड्या वेळात ना होणार आहे आखणी. मला काहीच आयडिया नाही, आम्हाला ना माहित, फक्त एवढं माहिती इंस्टावर आहे. यश जाग सिनेमॅटोग्राफर इथं आलेले आहे. सेटअप चालू आहे. बल्ब इथून तिथून इथं. रितेश भाई फुल फॉर्म मध्ये. रितेश भाई फुल फॉर्म मध्ये मॅनेज करत. टेकतोय. बल्ब के खाली ठीक आहे. मी ते सर्च करून लाईट क्लियर आहे ना. ओके ओके.
तरी बोललो मग हां काय चालू आहे प्रश्न विचारला बंद करा गप्पा मला निघून येईल रितेश भाई हाय कर हाय करा मोठा कंपनी कोणता आहे यावर्षी सोम नाही ना त्याची इच्छा आहे काढून दे ना. नाही रे माझा फोन सेकंड हँड आहे कशाला बोलायचं पार्ट होएगा मतलब ये ब्लॉग 6 मिनट का तो खत्म हो इसमें इंक्लूडिंग इसके उसके मेरा इकडून मस्त बॉडी पूर्ण त्या साईडला जाते ओके सिनेमॅटिक लॉजिक तुलाच पहिले विचारायला पाहिजे होतं मला गलती हो अरे तो क्रिकेटर आहे प्रोफेशनल ऐसे आखणे आईच्या का विच टीम गाठला यंग बॉयज नाम काढायच्या आधी तुझं नाम खराब होईल तर अरे ना बोल दे ना पण पाहिजे प्रॉपर से बात करता हूँ मैं तो उसकी बंदी से बात करता हूँ अरे मैं कहाँ बात करता हूँ पण मी काय बोलतोय शेवटी आगमन झाल्यानंतरच आपण अपलोड करू शकतो ना चिंतामणीची आखणी असो या काही म्हणजे जसं मंडळांची जर आपली चुकून जरी तुला भेटली ना जो तोपर्यंत तो गणपती जात अरे नाही कुछ तुमच्या नहीं करना. एरियामध्ये मंडळात, मी हा. तुला सांगेन काहीच टाकू नको कुछ नहीं कर रहा कुछ नहीं उद्या बघ उद्या महाआगमन सोहळा आहे ना हा उद्या महाआगमन 2 अजून मोठे कुछ होणार. नहीं मैं क्या बोला कि उसकी बंदी को उद्या बता फटके दिया, पडणार आहे. अलग करके एक लड़की- उद्या काय उद्या फटके पडणार आहेत 2-3 जण उसका क्या ऑलरेडी शूट केलंय हा नाही नहीं तो 2 उसके बाद फेमस time- क्रिएटर आहेत तुझी नावं नाही नाही, नाही, postpone नाही. अरे वो मैं उसको निकालता था वो बार बार फॉलो करते थे अरे मंडळाने टाकायच्या आधी तो गणपती बाहेर पडणार आहे. ते कोई house आहे, फोटो ऐसा- टाकून ऐसा famous. उसमें. 3 माहिती आहे. 300K. पर्यंतच्या विघ्न अक्षरा नाही रे बोलला नाही काही. सतीश दादाने already ताने असं मारतो. बोललं. दिगोळे का नाही पण त्याच्यासोबत असतो काम कशाच्या रिलेटेड तुझ्या क्रिकेट चालू आहे कंपनी का आणली कर ना काम याला विचार हा? याला पण बनव भाई हा? सूरज भाई इसको भी बना त्याचा हात धरलाय मी मम्मी सतत सोडून मला खाते हे तो उलटा पुशवर आहे दे फोन जातो कलर मिक्सिंग चालू है देख सकते हैं अग्नि फुल फॉर्म में अपना शो
काम कर. नाही ओम वैतागलास. ओमला पाहिजे ना नाम नाम म्हणतात मस्त गाव. तेच उठून दिसले फेस मधला ना मला समोर मस्त वाटलं असं लास्ट रोप वाटतो तो. कसं आहे भाई एकदम प्लॅन नाही स्टार्ट करावा लागेल असं आहे. आर्टिस्ट कधी प्लॅन नाही करत. आता बोलतो आपण व्हिडिओ टाकायला चालू. हा भाई ठीक आहे. यूट्यूबच्या अर्निंगमध्ये कसं आहे प्लस पॉईंट काय माहिती आहे का सॅलरी फिक्स नसते. बिझनेस हां म्हणजे तो कसं बिझनेस टाईप झाला अगं तुम्ही चॅनल पूर्ण ग्रो केला आहे ना एकदम तुझा बिझनेस झाला आहे. तुम्ही तुझा बिझनेस उभा केला आणि तुझा जरी बिझनेस जरी बघू शकता ऑफर आखरी चालू आहे. शांत राहा. म्हणजे कसं आखणीमध्ये जे बारीक काम आहे नाही का तर तुझे कलर वेगवेगळे हे करतोय त्याच्यामध्ये पण असं थोडं मिस्टेक झाली तर ते वापस होतं का पण पूर्ण हे करावं लागतं इरेस. तेव्हा कला वल्ले असतात ना हां हां तेव्हा आपण पुसू शकतो. ओके उद्या सुकल्यानंतर जरा चान्स नाही हां कधी कधी होऊन जातं ते चिन्या बिन्या वापरून पण ओके. काय बोलतो आम्हाला आमची बक्षीस चालू करायची कामाचं तर होतच नाही आमच्याकडे. पण भीती वाटतं केस वगैरे पडेल आमचे. भाई एवढा पण नाही रे एवढा पण नका. आम्हाला ते पी पी नाही बोलते. बीप टाकायला गेलं सगळीकडे बीपच टाकला. सूरज भाई बघू शकता अक्री काढतोय. तर तुझं डोकं मध्ये होतं बातम्या. उतरू उतरू लांबून काढला. पप्पाच्या बसून हाय रे. गुगल वरती भेटेल तसं शोधलं तर. अशी मजाक चालू आहे देख सकते. फक्त सुरत पट्टी बिट्टी मारली असेल ना डोक्यावरती गुगल वरच्या फोटोवर. पण ते रॉड टाकलेला लास्ट टाइम. अच्छा लास्ट टाइम लेटेस्ट वाला बोलतोय. तर सूरज दादा तुला किती टाइम झाले आखणी काढता म्हणजे वर्ष बोल्या महिने 4-5 वर्ष 4-5 वर्ष झाले तरी कोणत्या कोणत्या वर्कशॉप मध्ये काढलेत तुम्ही. मी मेन तर गणेश संकुल मध्ये अनिकेत दादाकडे ओके कलाकार आर्ट्स. ओके ओके मग त्या इतर ज्यांनी पण विचारलं त्यांच्याकडे जात असत. ओके ओके फाईन. परेल वर्कशॉप मध्ये पर्याय वर्कशॉप मध्ये मी अरुण दादाच्या मागील गणपतीमध्ये एकदा काढलेलं आहे. अरुण दादांच्या वर्कशॉप मध्ये हो ओके. लास्ट टाइम का मागच्या वर्षी 2015. म्हणजे गणसंकुल मध्ये ना. नाही त्यांचा पनवेलला पण एक आहे. अच्छा ओके ओके तिथं का म्हणजे असं फिक्स नसतं ना म्हणजे. ते फक्त अनिकेत दादाकडे. ओके ओके बाकी इतर ज्यांना पण पाहिजे असतील जातात कॉन्टॅक्ट मध्ये येतात. तरी आखणी शिकायचं म्हटलं तर किती टाइम लागतो. असं काही नाही रे. तू बस सारखं ट्राय करत जा. हा बरोबर तुला आता जेवढी प्रॅक्टिस करणार त्याच्यावरती डिपेंड. ओके वर्षभर वाट नको बघत बसू ना. हा हा कंटिन्यू एक फेज घे कुठून तरी. हा कारखान्यात म्हणजे आपल्यावर आहे ना जेवढं लवकर आपण कॅच करतो. तू कंटिन्यू हात फिरत बसला ना एक एक बापणी कधी कधी स्टार्टिंगला चुकतच राहणार. हा तुला मेन मुद्दे काय स्टार्टिंगला नाही भेटत. पण ते त्यापेक्षा तू प्रॅक्टिस घरी करतोय ना. हा हा तू वर्षभरात 1000 वेळा पण प्रॅक्टिस केली ना हा दुसऱ्या वर्षी तयार. आता ते आपलं हे बघ जे गणपती बाप्पाचे जे डोळे आहेत त्याच्यामधलं अगर काही चुकलं तर बोलता ते वापिस हे करता येत नाही. पूर्ण कलर मारावा लागतो वापिस असं पण आहे का. पहिली बात तर आहे ना मेन गणपतीला तुम्ही डायरेक्ट चढून पण नाही शकत. अच्छा म्हणजे पूर्ण नवीन पहिला तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल तेव्हा तुम्ही चढणार. तुम्ही स्वतःच नाही बोलणार कोणी दिलं तरी. ओके ओके आणि ते आल्यानंतर चुकी पण झाल्यावर सुधारता येते.
ओके. ठीक आहे हम्म. सेंटर काय असतं एवढा विचार करायची काही गरज नाही. रिलॅक्स राहायचं आणि आपलं फोकस. पहिला प्रॅक्टिस करत जा कुठं तरी, म्हणून तर तुला ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स आला. घे कोणाला विचार, एखाद्या मूर्तिकारांना चान्स करू शकतो. मग नंतर तुला वाटलं चांगलं आहे, मग तो ऑटोमॅटिकली तुला पुढं पुढं अजून मोठ्या देतच राहणार. ओके. असं जरुरी आहे का ड्रॉइंग स्केचिंग येणं जरुरी आहे त्याच्यानंतर? ड्रॉइंग स्केचिंग ती प्रॅक्टिस केली ती येते. हा. स्टार्टिंगच जर इथून झाली तुला हेच पाहिजे करायचं. ओके. त्या दादाला आता मी वरती येतो. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही तुझ्या भेटीची, दही दिशा तुरताई आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लाडू के मोरयाला, माझे लाडू के मोरयाला. हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला, गल्यान घातल्यानं मोत्याच्या माला. माझे लाडू के मोरयाला, माझे लाडू के मोरयाला. जानवा रेशमी शेला, पायाने घातला घुंगराचा वाला. माझे लाडू के मोरयाला, माझे लाडू के मोरयाला. दुर्वाशमी फूल जास्वंदीचा, नैवेद्य 21 मोदकांचा. माझे लाडू के मोरयाला, माझे लाडू के मोरयाला.
समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया 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 रे माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया पूर्ण आखणी वगैरे ना काढून झालेली आहे, बघू शकता लुक. रेड लाईन मध्ये ना मला काढला पाहिजे प्रश्न विचारून ठेवता आहे. कारण या spacing अशी बसणार असं वाटतंय तुला बोला कोण तिथे काय नहीं आ रहा बघू शकता दातांना गणपती बाप्पाची दात कलरिंग चालू आहे. ये नहीं आ रहा बोल कुछ यस जो माइक लगा नहीं है तू ही बोल के देख ले वहां से. वो काटना पड़ेगा बोलना मुझे भाई बस थोड़ा सा त्याचा ब्रश टच करून ठेव ना एक लाईन खेचलं फक्त हे करून थँक्यू बस ले लेते त्याच्यातला भाग कोणता
तर मित्रांनो फायनली अग्नीचं तुम्हाला शूट करून दाखवलं, ते पण आपल्या गजमुख आर्ट्समध्ये म्हणजे सतीशदादांच्या वर्कशॉपमध्ये. आणि अजून खूप मस्त शूट झालं अग्नीचं आणि मंडळ होता आपला सम्राट. तर मित्रांनो अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक आणि कॉमेंट करून ना फ्रेंड्स लोकांना नक्की शेअर करा. आणि आपण आता भेटूया असेच अग्नीवाल्या व्हिडिओमध्ये. तेच तर आपण आता लवकरच भेटू परेल वर्कशॉपच्या पण एक अग्नीमधला व्हिडिओमध्ये. आणि अजून बरेच काही व्हिडिओ येणार आहेत, फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक आणि कॉमेंट करून ना फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.